पालकाची 30-30 भाजी खाऊन कंटाळा आलाय का? मग आजची रेसिपी अगदी तुमच्यासाठीच आहे. चला तर बनवूया पालक एका नव्या पद्धतीने. पालकाची भाजी बनवण्यासाठी सगळ्यात पहिले आपल्याला कुकरमध्ये 3 चमचे तेल घ्यायचं आहे. तेल गरम झालं की त्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरे घालायचे आहेत. जिरे मोहरी तडतडली की त्यामध्ये आपल्याला 2 चमचे बारीक चिरलेला लसूण घालायचा आहे. हा लसूण आपल्याला मिनिटभर परतून घ्यायचा आहे. लसूण व्यवस्थित परतला आहे. आता यामध्ये मी एक पालकाची जुडी व्यवस्थित धुवून चिरून ठेवलेली होती ती घालणार आहे. आता ही पालकाची भाजी आपल्याला 2 ते 3 मिनिटापर्यंत मध्यम आचेवर व्यवस्थितपणे परतून घ्यायची आहे. 2 ते 3 मिनिटानंतर पालक हा नरम व्हायला लागतो. आता यामध्ये मी पाव चमचा हिंग, अर्धा चमचा धने पावडर, अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा जिरा पावडर, 1 चमचा लाल मिरची पावडर, अर्धा चमचा गरम मसाला, 1 चमचा मीठ आणि अर्धा चमचा आमचूर पावडर घालणार आहे. आता हे सर्व मसाले आपल्याला व्यवस्थितपणे भाजीत एकजीव करून घ्यायचे आहेत. आता यामध्ये मी पाव कप चणा डाळ धुवून ठेवलेली होती ती घालणार आहे. त्यासोबतच आपल्याला 50 ग्रॅम शेंगदाणे आणि 3 चमचे बेसन घालायचं आहे. आता चणा डाळ आणि डाळीचं पीठ आपण व्यवस्थितपणे भाजीत एकजीव करून घेऊया. त्यानंतर आपल्याला 1 वाटी पाणी कुकरमध्ये घालायचं आहे. पाणी ॲड केल्यानंतर आपण कुकरचं झाकण लावून घेणार आहोत आणि आता आपल्याला 3 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. 3 शिट्ट्या झाल्यानंतर आपल्याला कुकरचं झाकण उघडून घ्यायचं आहे. आता यामध्ये आपण 4 चमचे चिंचेचा कोळ घालणार आहोत. त्यासोबतच थोडासा गूळ आपल्याला ॲड करायचा आहे. आता ही भाजी आपण 3 ते 4 मिनिट अजून शिजू देणार आहोत. 3 ते 4 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता की आपली पालकाची भाजी अगदी तयार आहे. आता यासाठी आपण तडका तयार करूया. तडका तयार करण्यासाठी आपल्याला पॅनमध्ये 2 चमचे तेल घ्यायचं आहे. तेल गरम झालं की त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरे, 2 लाल मिरच्या तसेच 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या घालायच्या आहेत आणि त्यासोबतच 1 चमचा तीळ देखील आपण घालणार आहोत. तीळ घातले की त्यामध्ये आपल्याला 1 चमचा लाल मिरची पावडर घालायची आहे आणि 2 ते 3 चमचे पाणी घालायचं आहे. पाणी घातल्यामुळे काय होतं, तिखट जळत नाही. आता हा तडका आपण भाजीवर टाकून घेऊयात. चटकदार चवीची आंबटगोड पालकाची भाजी अगदी तयार आहे. तुम्ही देखील ही पालकाची भाजी नक्की बनवून बघा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि हॅपी रहा.